समाज कल्याण वसतिगृहाच्या ज्या लिस्ट आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या त्या आता उपलब्ध होणे सुरू झालेल्या आहे। तर आपल्याकडे आता पुण्याची सुद्धा लिस्ट आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी पुणे डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरलेला असेल ते विद्यार्थी या लिस्टमध्ये चेक करू शकतात त्यांचे नाव आहे किंवा नाही आहे। तर बघा पुण्यामध्ये जेही हॉस्टेल असेल त्या हॉस्टेलची लिस्ट आहे। तर ही लिस्ट 3/10/2024 ला पब्लिश झालेली आहे। ही आपल्याकडे आता मिळालेली आहे। आपण आज सकाळी सुद्धा एक अमरावती डिस्ट्रिक्टची जी लिस्ट होती ती सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध केलेली आहे। ती सुद्धा बघू शकता तुम्ही। ज्याही विद्यार्थ्यांनी जर अमरावती लोकेशनला फॉर्म भरला असेल तर आणि ज्या विद्यार्थ्यांनी पुणे लोकेशनला फॉर्म भरलेला आहे ते विद्यार्थी सुद्धा सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट बघू शकतात। यामध्ये सुद्धा कास्ट वाईज ज्याही वॅकन्सी असेल त्यानुसार विद्यार्थी सिलेक्ट केलेला आहे। तुम्ही या लिस्टमध्ये नाव चेक करू शकता तुमचे नाव आहे का। यामध्ये वसतिगृहाचे नाव सुद्धा दिलेले आहे। त्यानंतर कोणत्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही सिलेक्ट झालेले आहे हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। टेलिग्राम चॅनलचे नाव आहे आपले अल्ट्रानेट सायबर कॅफे। या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ही लिस्ट बघू शकता कारण लिस्ट मोठी आहे आणि विद्यार्थ्यांना हे चेक करणं आहे। तर ही एक पुण्याची लिस्ट आहे। यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि बाकीच्याही वसतिगृहाच्या लिस्ट आपल्याकडे आलेल्या नाही आहे। जर आल्या तर त्या तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या वसतिगृहाला म्हणजे ज्याही वसतिगृहाला अर्ज केला असेल त्या वसतिगृहाला व्हिजिट करा। लिस्ट लागली का चेक करा, नसेल लागली कधी लागणार हे त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्या। व जर आपल्यापर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।